हाय फ्रेंड्स, ही अंबाडीची भाजी आहे. हिला छान वॉश करून कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घेऊया आपण. बघू शकता ही ज्वारी आहे. याला पण 1-2 घंट्यासाठी पाण्यामध्ये भिजू टाकून घेऊया आपण. भाजी छान शिजलेली आहे, बघू शकता 1-2 वाफेतच. याच्यामधलं आहे ना पाणी काढून घ्यायचं आहे. बघू शकता खूप सारं पाणी आहे, हे बाहेर काढून घ्यायचं आणि याला मिक्सरला बारीक हाताने पण करू शकता किंवा राईने पण करू शकता. आणि सोबतच ही पण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आणि मिरची पण छान बारीक झालेली आहे. आणि आपल्याला लागणार आहे लसूण. कढईमध्ये तेल पण गरम झालेलं आहे. लसूण आणि मिरची टाकून घेतलेली आहे. आता आपण जिरे मोहरी टाकून घेणार आहे आणि चांगलं याला शेक करून घेऊया. हलवत राहूया थोडा वेळ. त्याच्यानंतर आपण ते जोंधळे आहे ना ज्वारी बारीक करून घेऊया. तोपर्यंत असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊया. छान असं बारीक करून घ्यायचं, एकदम खूप बारीक पण नाही करायचं. आता याला आपण तिखट मिठामध्ये टाकून घेऊया. छान असं टाकून घेतलेलं आहे. याला मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने ही भाजी पण छान अशी बारीक करून घेतलेली आहे. बघू शकता मिक्सरमध्ये केली की लवकर होते. ही पण आपण छान अशी टाकून घेऊया. छान असं टाकून घेतलेलं आहे. आता याला थोडा वेळ होऊ द्यायचं आणि जितकं पाणी ॲड करायचं आपल्याला तितकं पाणी ॲड करून घेऊया. मंद आचेवरतीच होऊ द्यायचं. बघू शकता छान अशी पद्धतीने झाली आहे. छान अशी मंद आचेवरती उरलेली आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊया. याला शिजायला आहे ना खूप वेळ लागते. इतकं पाणी टाकलेलं आहे. आता याच्या अर्ध पाणी भाजी होणार आहे. बघू शकता मंद आचेवरतीच खायची, नाही तर जळून जाते. वरतून थोडंसं मीठ पण ॲड करून घेऊया. फायनली आपली भाजी शिजून तयार आहे. बघू शकता. आणखी थंडी झाली की आणखी गाढ येते. कशी वाटली नक्की सांगा. या जेवण करायला. बघू शकता किती गाढी आलेली आहे भाजी. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.